वाईट कर्म हे नष्ट करता येत नाही, पण ते ट्रान्सफर होतं. तुम्ही केलेल्या चुकीच्या कर्माच्या प्रती तुम्ही जेव्हा पुण्य कर्म करता, कोणाला तरी मदत करता, कुठेतरी दान करता, काही चांगल्या गोष्टी करता, त्यावेळेस ते कर्म ट्रान्सफर होतं. म्हणजे वाईट कर्मातून चांगल्या गोष्टीमध्ये बदलतं आणि मग त्या बदलल्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात होतात. बघा, आपण अन्नदान करणं, पैसे दान करणं, इतर कोणत्याही मदत करणं, या कशासाठी करतो? ते ह्याच गोष्टींसाठी करतो. मग हे ट्रान्सफर होतं, याचा अर्थ असा होतो का की जर तुम्ही एखाद्या गरीब माणसाला मदत केली तर त्याचा अर्थ मग तुम्हाला होणारा त्रास त्या व्यक्तीला होणार आहे? तर असं होत नाही. पण तुम्ही त्या केलेल्या मदतीमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी किंवा आनंदाचे 2 क्षण येतात, त्यामुळे त्यांचे जे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात, त्या ब्लेसिंग्समुळे तुमचं वाईट कर्म ट्रान्सफर होऊन पॉझिटिव्ह कर्मामध्ये ट्रान्सफर होतो. त्याचप्रमाणे आपण एखाद्या ब्राह्मणाला, गुरुजींना जेव्हा दक्षिणा देतो किंवा काही होम हवन इत्यादी विधी करतो, त्यावेळेस त्या ब्राह्मणाकडे असलेलं पुण्य ते तुम्हाला आशीर्वाद स्वरूपामध्ये ट्रान्सफर करतात आणि तुमचं वाईट कर्म भस्म करण्याची त्यांच्या आशीर्वादामध्ये क्षमता असल्यामुळे त्या पद्धतीने ते कर्म ट्रान्सफर केलं जातं. ते मूव्ह ऑन होतं, ते पूर्णपणे नष्ट होत नाही.